शिवशरणार्थ. मी मन्मथ बसवण्ण स्वामी बाबळगावकर, रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर, मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर. मी गेली 35 वर्ष जंगम समाजाचा वधूवरचे काम करतो. पोलीस खात्यात असताना पण मी बरेचसे विवाह जुळवलेले आहेत आणि सन 2016 पासून मी मोबाईलद्वारे वधूवरचे काम पूर्ण महाराष्ट्र भर काम करत आहे. आजचा विषय असा आहे की मुलीने शिक्षण घेत असताना आपला ध्येय आणि जिद्द मनाशी बाळगून उच्च विचार ठेवून जर शिक्षण घेतलं तर नक्कीच यश प्राप्ती होते आणि उच्च पदावर जाऊन स्थानापन्न होते. म्हणून प्रत्येक मुलीने आपला ध्येय, आपले विचार, आपल्या आजूबाजूच्या मुली कशा पद्धतीने अभ्यास करतात, कशा पद्धतीने घटक चाचणीमध्ये, सामायिक परीक्षेमध्ये मार्क घेतात, त्याच पद्धतीने प्रत्येक मुलीनं ध्येय, आपला विचारसरणी ठेवून अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण बातम्या ऐकतो की भाजीवाल्याची मुलगी MPSC मध्ये पास होऊन PSI झाली, ऑटोवाल्याची मुलगी क्लास 1 अधिकारी झाली, एखाद्या खाजगी कामगाराची मुलगी अधिकारी झाली, शेतकऱ्याची मुलगी IAS झाली. अहो, मग अशा TV वर बातम्या बघता गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा आपण घेतो. त्या गुणवंत विद्यार्थ्यामध्ये 99 पैकीच्या पैकी 95 असे मार्क घेतात आणि आपला उच्चांक गाठतात. तर जे 35-40% विद्यार्थी कमी मार्क घेतात त्यांनी कमीत कमी आपण नापास नाही झालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे मार्क घेऊन आपण जसं आपल्या आईवडिलाचं नाव कशा पद्धतीनं कमवलं जातं त्याच पद्धतीनं आपण मान आणि शान ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्या वर्गात मुली कशा पद्धतीने वागतात, ते सोबत मोबाईल आणतात का पहा. जे उच्च विचार आणि हुशार असतात ते मोबाईलचा वापर करत नाहीत. अभ्यास सतत त्यांच्या डोळ्यासमोर पुस्तक असते. फक्त जेवणापुरतं आणि आंघोळी, सकाळची विधी, संडास वगैरे ही उरकेपर्यंतच त्यांच्यासमोर पुस्तक नसते. नाश्ता करताना देखील 99-95% मार्क घेणारे विद्यार्थ्याच्या घरी जाऊन पहा तुम्ही, ते कशा पद्धतीने अभ्यास करतात आणि नाश्ता करताना देखील अभ्यास करतात. मग अशा मुली अजिबात मोबाईल वापरत नाहीत. तरी अशा मुलीचा आदर्श घेतला पाहिजे. कमीत कमी आपली मुलगी कमी टक्केवारी घेतली, मार्क घेतली, त्याच्या आईवडिलांनी पण लक्ष दिलं पाहिजे. तिला मोबाईल दिलं नाही पाहिजे, तिला TV बघू दिलं नाही पाहिजे. जास्त वेळेस शाळेतून आल्यानंतर जास्त वेळ बाहेर जाता कामा नये मुलीने घर सोडून. ज्या मुली घर सोडून जातात, जास्त वेळ बाहेर फिरतात, मग त्यांचा अभ्यास कमी होतो, मार्क कमी पडतात. आणि मग मार्क कमी पडली, दुसऱ्या मुलीने जर मार्क जास्त घेतले तर मग मनाला वाईट वाटते. मग त्या मुलीला विचारा ना तुम्ही, तुझे मार्क एवढे कसं काय वाढतात, तू किती तास अभ्यास करतेस. मग ते झोपेपर्यंत देखील अभ्यास त्यांचा चालू असतो. सकाळी उठल्या पहाटे उठून अभ्यास करतात. त्याच पद्धतीनं तुम्ही देखील अनुकरण केलं पाहिजे. आपण आपल्या आईवडिलाची मान आणि शान कशा पद्धतीने वाढेल. आता बऱ्याच ठिकाणी
आई आणि वडील नसतात, आई आणि वडील नसतात त्यावेळेस मुलगी आजोळी लहानाची मोठी होते आणि तिला आई आणि वडील आपले नाहीत, आपल्याला मार्गदर्शन कोणी करणार नाही, म्हणून तिनं स्वतःचा विचार करून अभ्यास करते आणि एक चांगल्या प्रकारचे मार्क घेते आणि क्लास 1 अधिकारी बनते. असे बरेचसे उदाहरण पेपरला वाचतो आपण, टी व्हीवर बातम्या येतात. एखाद्याचे वडील वारलेत एखाद्या मुलीचे, मग ते आईसह आजोळी राहते. मग त्या पद्धतीला तिला दुःख राहतं आहे की आपल्याला वडील नाहीत, आपला हट्ट करणारे वडील आपल्यापासून दुरावले गेलेत, आपल्याला आपला जो हट्ट आहे तो आपला हट्ट पुरवणारा कोण नाही. आई आहे ती कमी नाही. आईचं देखील पालनपोषण, आपलं देखील शिक्षण मामा करतात, आजोबा करतात. त्यामुळं ती काळजी करते आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करते. मग जे असे संकटकालीन संकटमोचन म्हणतात, अशा संकटातून मुली बाहेर पडतात. त्या मुली खूपच अभ्यास करतात आणि ते चमकतात बी. मग इतर मुलीनं देखील, आपल्या सर्वसाधारण मुलींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी आता एक परवा व्हिडिओ बघितला एका मुलीचं भाषण करताना ग्रुपवर, खूपच अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. ती मुलगी म्हणते, मी लहान असतानाच 4थीला असतानाच माझे वडील वारले आणि माझ्या आईनं लहानाचं मोठं करून शिकवलं. मग मला खूप आठवण येते या वडिलाची, पण माझ्या माजूळच्या लोकांनी शिकवलं. आज मी चांगल्या मार्काने पास झाले आणि मी 99% मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आणि 11वीत प्रवेश केला. आणि मला खूपच वडिलाची आठवण येते, म्हणून ते डोळ्यात पाणी भरून येते. इतर पालक आणून सोडतात, शाळेत येतात, नेतात, कौतुक करतात, पण माझे वडील कौतुक करायला नाहीत, मामा आणि आईच करते. आणि अजून एक व्हिडिओ मी पाहिला की आई नसते, आई लहानपणीच वारलेली असते बाळपणामध्ये, आणि ते सर्व वडील तिचे जोपासना करतात, शिकवतात. त्यावेळेस आईची आठवण येते, परंतु आईसारखंच वडील तिला सगळं विचारतात, अंघोळ घालतात, लहानपणी तिला कपडे आणतात, म्हणेल तसली तिची इच्छा पूर्ण करतात, शिकवतात आणि मुलगी मोठी होते आणि शाळेत जाऊन भाषण करते. तर खरोखरच ते वडील आणि आजी आणि तिचे नातेवाईक तिनं भाषण करत असताना त्यांच्या सगळ्या डोळ्यात पाणी येते, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येते, बसलेल्या पालक त्यांच्या डोळ्यात पाणी येते. हा व्हिडिओ पाहून मी पाहिला, खूपच हृदयद्रावक व्हिडिओ पाहिला. तर अशा पद्धतीचे विद्यार्थी घडले पाहिजेत आणि प्रत्येक ठिकाणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी शाळेमध्ये 9वी, 10वी, 11वी, 12वी प्रत्येक वर्गामध्ये त्या मुलींचे अशा हुशार मुलींचे भाषण ठेवले पाहिजे, जेणेकरून इतर मुलीवर त्याचा परिणाम होणार नाही, वाईट परिणाम होणार नाही, चांगलाच त्याचे विचार वाढले पाहिजेत, जेणेकरून मुलगी शाळेत गेली की खाली मुंडी घालूनच घरी आली पाहिजे. इतर मुलासोबत, बऱ्याचशा मुली अजिबात इतर मुलासोबत बोलत नाहीत, त्याचे विषय घेत नाहीत, त्याचं पुस्तक घेत नाहीत, त्याचं ग्रामर घेत नाहीत, होमवर्क घेत नाहीत, काहीच घेत नाहीत. कच्चा अभ्यास असेल, जी खानदानी मुलगी म्हणजे जी विचारवंत मुलगी आहे ती अजिबात मुलीवाशीच बोलणी करते आणि मुलीशीच संपर्क ठेवते. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शिकत असताना 9वी, 10वी, 11वी, 12वी मुलाशी संपर्क ठेवायचा नाही. आपल्या मुलीसोबत संपर्क ठेवून आपले अभ्यास केला पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क घेऊन आपल्या घराण्याची, आईवडिलाची शान मान उंचावली पाहिजे, अशा पद्धतीनं आचरण केलं पाहिजे. बस ह्या मुलीच्या बाबतीत मुलगी कशी लहानपणापासून आचरण करावे, शिक्षण कशी घ्यावे, उच्च पदावर कशी जावे. जर तिचे लहानपणापासूनच तिनं संस्कार चांगले ठेवले स्वतःच्या विचाराने, म्हणजे आईवडिलांनी देखील त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लहानपणापासूनच आईवडिलांनी लक्ष दिले तर मुलगी चारित्र्यवान आणि हुशार बनते
आणि त्याकडे विशेष लक्ष आईवडिलांनी दिलं पाहिजे. आणि आपली मुलगी कशी विद्वान झाली पाहिजे, संस्कृत झाली पाहिजे, इतर मुलाशी संपर्क नाही केला पाहिजे. इंटरकास्ट लग्न, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंटरकास्ट लग्न केलं नाही पाहिजे, त्याच्या मनात देखील असे विचार न आले पाहिजेत. अशा पद्धतीनं आईवडिलांनी तिला घडवलं पाहिजे. बस आता मी जास्त त्यावर माझा व्हिडिओ थांबवित आहे. माझा जर व्हिडिओ कोणाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करावं, सबस्क्राईब करावं आणि इतर ग्रुपवर पाठवावं. शिवशरणार्थ, शिवशरणार्थ.